नमस्कार, माझं नाव तेजस वारे. माझं हॉटेलचं नाव आहे सीमॅन परमिट रूम बिअर बार, शिराळा तालुक्यामध्ये आहे. आम्ही बुधकर सरांच्याकडं आय थिंक जानेवारीमध्ये फाईलसाठी गेलो होतो. जानेवारी ते आता एक 6 महिन्यामध्ये माझं हे झालं, परवाच लायसन्स मंजूर झालं. कधी मंजूर झालं? आय थिंक 3 दिवस. आजचा तिसरा दिवस हातामध्ये भेटले. बाकी फाईल वगैरे सगळं सरांच्याकडून. फाईल किती दिवसात केली आपण रेडी तुमची? 6 दिवस लागले फाईल तयार करायला सरांच्याकडून. मग तिकडून आमची इकडली प्रोसिजर झाली. मध्ये त्यानंतर इलेक्शन लागलं म्हणून वेळ लागला 3 महिने, नाहीतर 2 महिन्यात ते 2-2.5 महिन्यात फाईल रेडी झाली असते. हे माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी असं नेव्हीमध्ये आहे, माझी फाईल लवकर करायची आहे. त्यांना डॉक्युमेंट सांगितले, ते डॉक्युमेंट घेऊन लगेच आले. त्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी आले? दुसऱ्या दिवशी आले. आणि आम्ही पण लगेच ते सगळी प्रोसिजर एकदम फास्ट केली. नेव्हीमधल्या माणसांच्याबद्दल, मिलिटरीमनबद्दल जे बाहेर जातात घर सोडून गाव सोडून, त्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच आदर वाटला पाहिजे. आणि फाईल 5-6 दिवसात तयार केली लगेच. न्यायला पण तुम्ही चालू न्यायला पण लगेच आले. पुढचं त्यांना सांगितलं असं त्यांनी सगळं पटापटा केलं. आरोग्याचा दाखला असेल, काय झालं, थोडासा नकाशा बदलावला. हा जो रोड आहे बाहेर, हा सुरुवातीला स्टेट हायवे नाही असं सांगितलं होतं, पण नंतर स्टेट हायवे असं कळल्यामुळं रस्ता आम्हाला फिरून दाखवावा लागला. त्यामुळं हे दाखवायचं हा दरवाजा बंद केला आहे. इधर दिखाव. हा दरवाजा तो बंद केला, पॅक केला आणि मागून दरवाजा असा काढावा लागला. आणि तरी पण जर आचारसंहिता नसती लागली तर 2 ते 2.5 फाईल तयार झाली असती. पण तरी पण काय हरकत नाही. एक 6 महिन्याच्या विदाउट रिजेक्शन फाईल तयार झाली, बार मंजूर झालाय आणि काम चालू आहे. त्यामुळे त्यांनी अजून ओपनिंग घेतलं नाहीये. मी ह्या साईडला एका दुसऱ्या क्लायंटकडे आलो होतो, तिथनं हे 25 किलोमीटर होतं. म्हटलं चला शेटनं भेटून जाऊया. तर शेटचं काम चालू आहे बारच्या फर्निचरचं. अजून किती दिवस सुटते? अजून जाणार, या एंडिंगपर्यंत जाणार, ओपनिंगपर्यंत जाणार, ह्या मंथपर्यंत जाणार. ओपनिंगला पत्रिका टाका सगळ्या ग्रुपला आपल्या. चलो, हा दरवाजा होता, हा क्लोज करावा लागला. हा इथं दरवाजा होता मेन, हा क्लोज करावा लागला. काउंटर शेडजींचा सगळे अख्खे शेडजी बघायचे का तुम्हाला कसे आहेत? जरा मागं जावायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं काम चाललं आहे. ॲक्च्युली फर्निचरचं काम चालू आहे आणि ते रात्रभर जागलेत. हे बघा, छान बनवलं आहे हॉटेल. जर 32 शिराळ्याला जर तुम्ही कोण येणार असाल इकडं तर आवर्जून ह्या हॉटेलला भेट द्या. जेवण पण हे खूप छान प्रकारचं देणार आहेत. काय ठेवणार आहे जेवणात? देशी का सर्व जेवणात ठेवणार आहेत. किचन पण त्यांनी चांगलं केलं आहे. फॅमिलीसाठी सेपरेट सेक्शन आहे इथं आणि परमिट रूम बिअर बार पण वेगळं आहे. आणि या ठिकाणी गार्डनचं पण प्लॅन आहे. एरिया बघा खूप छान आहे. चला, थँक्यू बोला सगळ्यांना. आपल्या सगळ्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. सगळ्यांना थँक्यू मॅडम. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्वांचा थँक्यू सर्वांना. आणि तुम्ही पण काही हे करणार असाल तर आम्ही सरांना भेटा, सगळं काही होऊन जाईल. हे म्हटल्याबद्दल माझ्यातर्फे थँक्यू.